25 मिनिटं 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी छत्रपती संभाजीनगरातून एक मोठी बातमी आहे. भाडे करारनामा संपल्यानंतर सुद्धा भाडेकरूंना जागा सोडण्यास नकार दिल्यानं वृद्ध दाम्पत्यावरती पावसात आंदोलन करण्याची वेळ आली. पोलिसांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं 75 वर्षीय दाम्पत्यानं सोमवारी रात्री पावसात घराबाहेर पडून हे अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनाची माहिती मिळताच MIDC सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत. सिद्धार्थ, या दाम्पत्याचं नेमकं तक्रार काय होती ज्यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं? हे फार अनोखं आंदोलन रात्री भर पावसात या वृद्ध जोडप्याने केलेलं आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये एक भाडेकरू त्यांचा अग्रीमेंट संपल्यानंतर सुद्धा आपलं घर खाली करत नव्हतं. त्यामुळं या वृद्ध दाम्पत्याने पोलिसात धाव घेतली. पोलिसांना विनंती केली, आयुक्तांपर्यंत त्यांनी निवेदन दिले. मात्र त्या भाडेकरूला पोलीस सुद्धा काढू शकले नाही. त्यानंतर यांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली. न्यायालयात सुद्धा त्यांनी याचिका दाखल केल्या. मात्र न्यायालयाने सुद्धा पेंडिंग असल्यामुळं त्यामध्ये मुख्य काही ठोस निर्णय त्यांना घेता नाही आलेला. एकंदरीतच वृद्ध जे आहेत त्यांच्यावर भाडेकरूने खोटे गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत, घरात घुसून तोडफोड केल्याची. एकंदरीत या सगळ्या गोष्टींना कंटाळून पोलिसात लगेच न्याय भेटत नाही किंवा न्यायालयामध्ये प्रकरण लवकर सुनावणीने येत नाही. त्यामुळे कंटाळून शेवटी हे रात्री 12-12:30च्या आसपास बाहेर आपल्या बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर भर पावसामध्ये पलंग टाकून बसले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. पोलीस रात्री उशिरापर्यंत त्यांना समजावत काढत होती. मात्र 4 वाजता ते आतमध्ये गेले. मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाडेकरूचे अग्रीमेंट संपलेलं आहे, कसल्याही पद्धतीचं लेन घेण नाहीये, त्यामुळे त्यांनी घर सोडावं कायदेशीररित्या. मात्र भाडेकरू घर सोडायला नाही, त्यामुळे त्यांनी ते रात्री असं अनोखं आंदोलन केलं. बरं, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीसाठी. आणि बघूया त्यांच्या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते आणि त्यांची मागणी पूर्ण होते का.